आज आपण दौंड तालुक्यातील कानगाव या गावामध्ये आहोत। कानगावमध्ये गेले 9 दिवसापासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे। रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे हे गेले 9 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आता थोड्या वेळापूर्वी दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांच्या हस्ते त्यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे। नेमकं हे उपोषण स्थगित कशा प्रकारे केले गेलं किंवा त्यांना कोणत्या सरकारच्या माध्यमातून आश्वासन देण्यात आलेलं आहे हे थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी अरुण शेलार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण उपोषण सोडलेलं आहे। नेमकं आपल्याला कोणतं आश्वासन देण्यात आलेलं आहे किंवा सरकार पातळीवरती कोणत्या त्या मागण्यांची पाठपुरावा करणार आहेत, काय सांगा? वास्तविक पाहता कुठल्याही मुद्द्यावरती आंदोलन करत असताना आंदोलन करण्यापूर्वी आपण संबंधित विषयाचं निवेदन सर्व विभागांना देत असतो। त्या निवेदनाची दखल नाही घेतली तर मग आपण आंदोलन करत असतो। पहिल्यांदा आपण निवेदन दिल्यानंतरही दखल घेतली नाही, म्हणून आपण आज या ठिकाणी 9 दिवस आमरण उपोषण केलं। तरी या आमरण उपोषणामध्ये 10 मागण्या होत्या। 10 मागण्याला अनुसरून जे काही मंत्रालयाशी निगडीत विभाग आहेत त्या विभागांची वेळ घेऊन लवकरात लवकर बैठक लावण्याचे आश्वासन, लेखी आश्वासन दौंडचे तहसीलदार शेलार साहेब व तालुक्याचे आमदार रावदादा कुल, त्याचप्रमाणे आमच्या रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत साहेब यांनी लेखी हमी दिल्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून हे उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे। या ठिकाणी आपली सर पहिली मागणी होती की शेतकऱ्यांचं कर्जमाफी ही सर्वत्र माफ व्हावी। याच्याबद्दल आपल्याला कुठलं आश्वासन देण्यात आलेलं आहे किंवा याच्या बाबतीत काय पाठपुरावा करणार आहात? वास्तविक पाहता बैठक लावल्यानंतर जो काही निर्णय होईल त्यावेळेस त्यामध्ये आश्वासन नाही, परंतु लेखी हमी मिळते। जे जे आपले मुद्दे मान्य होतील त्यावेळेस आपल्याला ते कळेल। जर सरकार पातळीवरती जर आपलं हे नाही झालं, आश्वासन पाळले गेलं नाही, तर त्यापुढे आपली भूमिका काय राहणार आहे? जर त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे बैठकीमध्ये निर्णय झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जर JR काढून जर अंमलबजावणी केली नाही तर पुन्हा याच ठिकाणी संबंधित मागण्यासाठी रयत क्रांती संघटना व कानगाव ग्रामस्थांच्या वतीने याच विठ्ठल मंदिरामध्ये पुन्हा उपोषण सुरू करण्यात येईल असं या ठिकाणी निर्धार केला आहे। या ठिकाणी आपण बघतोय की भानुदास शिंदे यांनी सरकारला थेट सांगितलेलं आहे, जर आमचं आश्वासन पाळलं गेलं नाही तर यापुढे यापेक्षा तीव्र या ठिकाणी आमरण उपोषण याच ठिकाणी याच मंदिरात करणार आहे। दौंड तालुका क्रांती, मी प्रथमेश गायकवाड।